झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधींचं मोठं विधान, म्हणाले त्या आंदोलनात बळाचा वापर। गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये कथित अनियमितता, पेपरफुटी, गैरप्रकार आणि निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला जातो आहे। परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी आणि या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। अशातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनावर भाष्य केलेलं आहे। राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराला चुकीचं म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांना शांततापूर्ण पद्धतीने आपले म्हणणे मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे। त्यांच्या समस्यांचे निराकरण चर्चेच्या माध्यमातूनच केले पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुढे बोलताना त्यांनी झारखंड सरकारला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आवाहन केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या संसदेत भाषण करणार आहेत। यावर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलंय की विरोधकांना गृहमंत्र्यांचे कोणतेही सामान्य भाषण ऐकण्यात रस नाही। 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्या आणि पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश नेमके कोणी दिले हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे। जर अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत आणि त्यांना याबाबत आधीच माहिती नसेल तर ते अक्षम आहे। दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। आजच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शहा यावर सभागृहात बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यानंतर आता इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, झारखंड।